चला खेळाडू कक्ष रिकामी करायचा आहे. खेळाडू कक्ष रिकामी करायचा आहे कारण ज्यांची मॅच असेल तोच बसेल तो खेळाडू कक्षामध्ये. खेळाडू कक्ष रिकामी करायचा आहे. कृपया करून जो संघ त्या खेळाडू कक्षामध्ये बसलेला आहे त्याने कृपया करून त्या संघाला जागा द्यायची आहे. बेलकडे संघासाठी स्ट्राईकला ते निलेश, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय रोहित यांना. मागच्या सामन्यामध्ये रोहित यांनी चांगली गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी या सामन्यामध्ये सुद्धा करावी लागेल. 3 षटकार सामना. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन रोहित. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू गेलाय सर आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. पहिला चेंडू आक्रमण केलाय. इरादे स्पष्ट केलेत. इरादे स्पष्ट केलेत निलेशांनी कारण मागचा सामना सुद्धा निलेशांनी बसून बघितलाय. डोंगरीपाडा संघाकडे एक घातक फलंदाजी आहे. त्यांच्यासाठी पाहिलं तर सर्वात जास्त धावा करण्याचा मान ठेवावा लागेल. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडूचा फटका चांगला खेळलाय. ऑन साईडला लॉंग ऑन वरून शतरक्षक होता. फील्ड करून थ्रो करू तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मधीनं धावफलक पाहिले 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता पाहतो तर अक्षय कोल्हा बॅटिंग मार्क होते येताना पाहतोय. रोहित त्यांच्यावरती आक्रमण केलंय. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू सिंगल. बघा तिसरा चेंडू काय असेल. यावेळेस पुन्हा एकदा खोलगट टप्प्या चेंडू खोदून काढलाय ऑन साईडला. मिडविकेट रिझर्व मध्ये शतरक्षक येतोय. थोडासा फंबल होतोय आणि त्याचा फायदा पाहिला तर एक धाव होती तिकडे. दुसरी धाव सुद्धा थोडासा गच्चा असा थ्रो परंतु बॅकअप चांगलं होतं. प्रशांत होतं तिकडे आणि प्रशांतकडून थोडंसं मिसफील्ड झालं. फंबल झाल्याने त्याचाच फायदा घेताना पाहिलं तर जिकडे सिंगल होती तिकडे डबलचं रूपांतर झालं. या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असेल. यावेळेस ओव्हरपिच चेंडू पोल केलाय. बॉल जातोय. पंच आपला कळवतील षटकार आहे. भरपूर उंची झाली होती. लांबी सुद्धा कमी होती परंतु ती लांबी षटकारासाठी ठीकठाक होती आणि चेंडू सरळ जाऊन पडला त्या बाउंड्री लाईनच्या वरती. षटकार आलाय या बॉलवर सुद्धा. या षटकाचा विचार करता भरपूर धावा कुठल्यात. दोन्ही फलंदाजी पहिल्या तर षटकार घेतलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. 15 विदाउट लॉस. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूवरती मोठे 2 फटके आले. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित यांचा. या कोलगट टप्प्या चेंडू खोदून काढला ऑन साईडला. लॉंग ऑफला शतरक्षण होता तैनात. लॉंग ऑनला होते मिसफील्ड. चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ आणि पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा घेताना पाहतो. जिकडे सिंगल होती तिकडे डबल होतात आणि त्याचाच फायदा पाहिलं तर फलंदाज घेताना पाहतोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आहे. चांगलं कॉलिंग सुद्धा आहे दोघांमध्ये. धावफलक जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 आहे. कोणाला खतरा होतो बघूया. गोलंदाजी करणारा संघाला होतो खतरा की फलंदाजी करणारा संघाला होतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल केलाय आणि चेंडू सरळ गुल झालाय. 4 धाव्यांसाठी एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यस थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. पुढचा गोलंदाज तुम्ही लवकरात लवकर आणायचा आहे कारण भरपूर उशीर झालेला आहे. सहकार्य करायचे कृपया करून दोन्ही संघांनी. ऑलरेडी आपला भरपूर उशीर झालाय.
जवळजवळ 12 वाजल्यात आता. पाहिले तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते अक्षय जाधव यांना पाहतोय. मागच्या मॅचचा सामनावीर पाहिला तर ज्यांनी फलंदाजी केली होती अप्रतिम एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला होता आणि 100 हा सामना जिंकून दिला होता. तोच अक्षय बॉलिंग मार्कवरती सज्ज असताना पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार करता 21 धावा जवळजवळ कुठल्यात रोहित रोहित कोठावले यांच्या गोलंदाजीवरती. यावेळेस अक्षय बॉलिंग मार्कवरती असताना पाहतोय. पण 12 चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा या षटकात आणि या इनिंग मधील. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्या चेंडू होता. पंच आपल्या बाजूला वळतील यास पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 विदाउट लॉस. अक्षय यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर वरता पुल केलाय आणि चेंडू सरळ जातोय आमच्या काउंट्री बॉक्सच्या वरती. षटकारासाठी षटकार. यस थँक्यू डीजे. आता षटकार आणि चौकांची आतिषबाजी दोन्ही काही चालू आहे. कारण आगे खुआ आणि पीछे खाई आणि दोनों तरफचे होरे पिटाई अशी काहीतरी गत झाली आता डोंगरीवाडा संघाची. कारण जो फलंदाज येतो तो षटकार मारतो. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू होता. पंच आपला दर्शवेल यास नो बॉल असेल. भीमर चेंडू हाताळलाय अक्षय जाधव यांनी. यावेळेस परत थोडंसं दर्पण आहे, दबाव आहे अक्षयवरती सुद्धा. कारण मागच्या सामना सुद्धा 65 धावांचं एक भला मोठा आव्हान त्यांनी चेस केलं होतं. यावेळेस परत तर पुन्हा एकदा मोठ्या संख्येकडे धावसंख्या जात असताना पाहतोय. कुठेतरी रोखावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू गेला होता. फर्स्ट स्लिपला पाहिलं तर थोडंसं मिसफिल्ड होताना पाहिलं आणि पाहिलं तर वाईट +1 म्हणजे मिळतात या 2 धावा. पाहिलं तर वाईटच्या रूपामध्ये भरपूर जास्त धावा खर्च केल्या तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 31. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अक्षयांचा. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. परंतु पाहिलं तर याच्या अगोदर तो भीमर हाताळला होता. त्यानंतर वाईट बॉल टाकला परंतु भीमर हाताळ होता तोच नो बॉल म्हणजे फ्रीचा चेंडू अजून सुद्धा चालू होता आणि त्याच चेंडूवरती पाहिलं तर गडी बाद झाला. परंतु विकेट नसेल. एक जीवनदान मिळालंय फ्रीच्या चेंडूवरती. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचलाय. चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ झाला अजून सुद्धा. पुन्हा एकदा भीमर आणि चेंडू जातोय 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 4 धावांसाठी चौकार. यस थँक्यू डीजे. चला गोलंदाज नवीन यायचा आहे. 2 भीमर हाताळ्यात. नवीन गोलंदाज बॉलिंग वरती येईल. ओव्हर चेंज होईल. गोलंदाज चेंज होईल. या षटकाचा विचार केला 2 चेंडूचा फक्त आणि फक्त खेळ झालेला आहे. तर नवीन गोलंदाज बघूया आपण कोणता येईल. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एका गोलंदाजाने 2 भीमर हाताळले होते.
वसई तालुका संघटनेचे अध्यक्ष सदस्य मयूरजी शेंडे यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ग्राउंड वरती. आणि कल्पेश आगरी कट्ट्याचे प्रोप्रायटर आपण पाहतोय. कल्पेश धुमाळ यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय या ग्राउंड वरती. यावेळेस मला बाईचा चौकार येतोय ग्राउंड वरती पाहतो तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय राहुल पाणेरा यांना. खूपच महागडे षटक पाहतोय आपण. मागच्या षटकामध्ये 21 धावा कुठला तर या षटकामध्ये विचार केला तर जवळजवळ भरपूर धावा कुठल्या या षटकामध्ये सुद्धा आणि भरपूर एक्स्ट्रा चेंडू सुद्धा हाताळ्यात. बघूया राहुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती लोअर फुल चेंडूला पोल केला. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा तोच शतरक्षक होता आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा होते चुकी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चुकी झाली होती या शतरक्षकाकडून आणि या सामन्यामध्ये सुद्धा होते चुकी. एक जीवनदान मिळते फलंदाज अक्षय यांना. चार चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा पाहिलं तर पुढचा चेंडू खोलगट चेंडू खोदून काढलाय ऑफ साईडला. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे तिकडे. पहिले तर एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 44 विदाउट लॉस. भरपूर धावा कुठल्या जवळजवळ या षटकाचा विचार केला तर एक्स्ट्रा चेंडू सुद्धा भरपूर हाताळल्यात अक्षय यांच्याकडून. पहिले तर 2 विमार हाताळले होते अक्षय यांनी. अक्षयांच्या षटकाचा विचार केला तर 2 वाईट 2 नो टाकल्यात अक्षयांनी. या षटकामध्ये सुद्धा एक बाईटची धाव सुद्धा आलेली आहे. एक वाईट सुद्धा पडलाय. यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू गेला होता. एक सिंगल धावण्यात यश मिळालं. षटक संपते दुसरं आणि 2 षटकात संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा अजून संघ कमवू शकतो थोड्याच वेळात आपल्याला माहिती पडेल. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत येऊया. एच डीजे यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज उभा सितारा. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती धीरज यांनी. तशीच कामगिरी करावी लागेल धीरज यांना कारण धावसंख्येचा वेग पाहिला तर भरपूर चाललाय. 22.5 रन रेटने चाललाय. यावेळेस लो फुलटच चेंडू पुन्हा एकदा तोच फील्ड मध्ये येतोय. पुन्हा एकदा त्याच्याकडून होते चुकी. फेविकॉल लावायला लागेल मला असं वाटते त्यांच्या हाताला कारण लगातार त्यांच्याकडे चेंडू येतात पण त्यांच्या चेंडू काय हातामध्ये समावत नाही. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. पहिला चेंडू पाहिला तर चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज धीरज यांनी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा धीरज यांचा. फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल केलाय. या बॉलवरती चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार. यस डीजे थँक्यू डीजे. चला अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा संघाचे कर्णधार सुद्धा तुम्ही सुद्धा यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि मरुदेवी स्पोर्ट्स राजौली संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 विदाउट लॉस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस ओरपी चेंडू पोल केलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा षटकारासाठी. येतोय पुन्हा एकदा एक षटकार.
तर आजच्या दिवसातील चौथ्या सामन्यास आपण टॉस करतो. एका बाजूने अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा, तर एका बाजूने आई मरुदी स्पोर्ट्स राजावली. छापा असा कॉल आहे आणि छापा इथे आलाय. राजावली संघाने टॉस जिंकलाय. आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या सीझन मधील आपण पहिली मॅच खेळताय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. टीम मध्ये वातावरण कसं आहे? वातावरण काय, मुलं पण कमी आहेत. या सीझन मध्ये सराव झालाय की सराव अजून बाकी आहे? बाकी आहे, केले नाही अद्याप चालू. चला, आपल्याला जास्त शुभेच्छा असेल, जास्त वेळ घेत नाहीये. आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्धच लागलाय. तरी आम्ही चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न करू. तुम्ही 3 दिवस मॅच बघितली असेल. आपण पाहतो की जास्तीत जास्त धावा या मैदानावरती होत आहेत. तुमच्या तुमच्या संघाकडून सराव झालाय की तुमच्या संघात देखील सराव अजूनही बाकी आहे? आता सराव तर अजून झाला नाही, कारण आमचं ग्राउंड अजून ओलं आहे. तरी आम्ही चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. आपण बघितलं की या मैदानावरती जास्तीत जास्त धावा होत आहेत, चांगली बॅटिंग होते, बॉलिंग देखील चांगली होते. आपण पाहतो की जे मैदान आहे, जे आयोजन नियोजन आहे, जे आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाने केलेलं आहे, त्यांची जी मेहनत आहे त्याबद्दल काय म्हणाल? नाही, खरंच ग्राउंड पण एक खूप सुंदर केलं आहे. आउटफील्ड एकदम फास्ट आहे, खेळायला मजा येईल आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली म्हणून कमिटीचं आम्ही पूर्ण संघातर्फे आम्ही अभिनंदन करतो. चला, आपल्याला शुभेच्छा असतील. तर टॉस इथे राजवली संघाने जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग करण्याकरता त्यांनी अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. नेक्स्ट मॅच, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नाण्याची एक बाजू पाहिली तर 60 धावातल्या 100 धावांचा भल्ला मोठा टार्गेट उभा केलाय. चला, फलंदाज सुद्धा यायचं आहे. डोंगरीपाडा संघाचे 2 सलामीचे फलंदाज अक्षय यायचं आहे, कारण भरपूर उशीर झाला आपल्याला. आणि मॅच संपल्यानंतर लगेच शतरंग सुद्धा लावून घ्यायचं आहे. खाली गेली दुसऱ्या डावाला सुरुवात झालेल्या रोहित कोठावले आणि अक्षय जाधव स्ट्राईक वरती. रोहित, पहिला बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाही. चेंडू जातो मिड विकेट मध्ये. रोशन आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा, 61 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा या संघाला. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अक्षय आणि 16 चेंडूरमध्ये 40 धावा बनवल्या होत्या. ते आणखीन मोठे फटके या मॅच मध्ये देखील त्यांना मारावे लागतील. शफल होऊन चेंडूला सरळ पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. यस, थँक्यू डीजे. स्लोअर 1 होता
आणि मोठा फटका खेळण्याची संधी देखील दिली होती गोलंदाज निलेश बरफ याने हाफ ट्रॅकर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. षटकार ठोकलाय आणि या षटकाराने धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारे या सीझन मध्ये अक्षय जाधव याने सुरुवात केलेली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स तो दाखवतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याची संधी होती मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8. या धावसंख्येवरती प्रति षटकामागे 20 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत डोंगरीपाडा संघाला. यावेळेस बघा खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. फोर्स केले चेंडूला आणि सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. थँक्यू डीजे. बघा पॉवर जनरेट केली होती. पॉवरफुल फटका होता अक्षयाचा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे स्लोअर वन चेंडू हाताला होता मात्र चेंडूने आपली दिशा बदललेली आहे आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावां करता. जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय जाधव कडनं. 4 चेंडू मध्ये धावा आपण पाहतोय. 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत या ही मॅच जिंकण्याकरता आणि 18 धावा या 4 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया अक्षय कशा प्रकारे हे 2 चेंडू खेळून काढतोय. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आत आलेला आहे. हा चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळलेला आहे. पहिला गडी, पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे तो म्हणजे अक्षय. आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं होतं की अक्षयाने खूप चांगली फलंदाजी केली होती. 16 चेंडूंमध्ये त्याने 40 धावा बनवल्या होत्या. मात्र त्या मॅच मध्ये रोहित लवकर बाद झाला होता. या मॅच मध्ये अक्षय हा लवकर बाद झालेला आहे आणि आता रोहित याला या मॅचचे पूर्ण सूत्र आपल्या हाती घ्यावे लागतील. राहुल येतोय. राहुल पांढेरा न्यू बॅटर. राहुल खेळण्यासाठी सज्ज झालाय. या षटकातील शेवटचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळलेला आहे. पायावरती चेंडू जाऊन आदळला मात्र पंचांनी नॉट आउट दिलेला आहे आणि शेवटचा चेंडू हा निर्धावाच्या स्वरूपात आलाय. षटक संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 18. अजूनही पण पाहतोय 12 चेंडूंमध्ये 43 धावा. 12 चेंडू 43 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. रोहित आता हा स्ट्राईक वर आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता. या मॅच मध्ये पार्टनरशिप बिल्ड करण्याचा तो प्रयत्न करतोय. पाहूया कुठपर्यंत आपल्या संघाला तो घेऊन जातोय. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी रोशन येतोय. रोशन उंबरसाडा. पहिला बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं.
सरळ निघून गेलाय चेंडू 6 धावन करता. काय फटका खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. ओरपिच फॉल होता त्याच्यावरती प्रहार केला आणि लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून हा चेंडू सरळ 6 धावन करता पाठवलेला आहे. पहिल्या बॉलवरती समाचार घेतलाय रोशन उंबरसाडा याचा. इथे देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटचा एज घेतलाय चेंडूचा ते बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झालेली आहे. एकच धाव इथे मिळेल. नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाहीये कारण क्रॉसिंग झालेले नाहीयेत. तुम्हाला जर क्रॉसिंग व्हायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं फार महत्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट करायचे असेल तर दोन्ही बॅट्समनला क्रॉस व्हावं लागेल, लक्षात घ्या. राहुल आता मात्र स्ट्राईक वरती असेल. धावसंख्या आपण पाहतोय 25. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक अक्षय तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. अक्षय पोहोचू शकलेला नाहीये मात्र एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाहीये. समोरच्या संघावरती मोठे फटके मारावे लागतील. हा मॅच जिंकण्याकरता बॉल टाकून झाले 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा या खर्च केलेल्या आहेत रोशन याने. ते जोरकास मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल हलका असा संपर्क झालेला आहे. बॅटची एज घेऊन सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. बिग ब्लो, मोठा हादरा इथे दिला गेला आहे तो म्हणजे डोंगरीपाडा या संघाला. आता आपण जर बघितलं ना तर डोंगरीपाडा संघ बॅकफूट वरती जाताना दिसतोय कारण महत्वाचे 2 जे आधारस्तंभ होते ते आता डगआउटच्या आश्राला परतलेले आहेत. त्यांच्यावरती आपण पाहतोय पूर्ण जिम्मेदारी होती. ती जिम्मेदारी त्यांना पेलता आलेली नाहीये आणि ते बाद होऊन माघारी परतलेले आहेत. आता पाहूया समीर आणि राहुल यांच्यावरती जिम्मेदारी असेल. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. समीकरण इथे बदललं गेलंय. 7 चेंडू 35 धावा. या बॉलवरती एखादा मोठा फटका जर येतोय तर हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. जर या चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका जर आला असता तर थोडंसं कमबॅक करणं सोपं झालं असतं डोंगरीपाडा संघाला. मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. 6 बॉल मॅच जिंकण्याकरता 35 धावा. आपण दुसरा दिवस बघितला की दुसऱ्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असताना 32 धावा पूर्ण केल्या होत्या. ते म्हणजे बाल्या नडगे या फलंदाजाने या मैदानावरती. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाने देखील त्याला थोडीशी साथ दिली होती. तब्बल 5-9 चेंडू त्याने टाकले होते. म्हणजे गोलंदाजाने काही चमत्कार जर केला तर या 35 धावा होऊ शकतायत. या अगोदर विक्रम झालेला आहे, रेकॉर्ड झालेला आहे या मैदानावरती. 6 चेंडूमध्ये 32 धावा चेस झाल्या होत्या. 6 चेंडू 35 धावा इथे बनवायच्या आहेत. राहुल पाणेरा हा स्ट्राईक वरती पाहतोय. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी महेंद्र कोल्हा. पहिला चेंडू इथे डाऊन द लेग हाताला गेलाय. बघा मी अगोदरच सांगितलं जर गोलंदाजाने इथे जर सहकार्य केलं फलंदाजाला तर होऊ शकतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटॉस चेंडू. फायदा काही उचलता आलेला नाहीये.
फाईन लीग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. पाच बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. महेंद्र खूप चांगली बॉलिंग करतोय, चांगली लाईन आणि लेंथ त्याने आतापर्यंत त्यांनी इथे हाताळलेली आहे. बघा इथे षटकार आलेला आहे. समीर याच्या बॅट मधून हा षटकार